नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। सुभेदार श्री भाऊसाहेब साहेबराव सिरसाट यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करून नागरिकांनी केला आदर व्यक्त। दिनांक 2 एप्रिल 2024 गुरुवार रोजी संध्याकाळी सेवापूर्ती सन्मान सोहळा पार पडला। राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र सीमेवर पहारा देणाऱ्या प्रत्येक सैनिकाबाबत नागरिकांमध्ये कायमच आदराची भावना असते। त्यांच्या निवृत्तीनंतरही हा भाव कायम असलेला पाहायला मिळतो। भिंगार साईनगर डेअरी फार्म रोड येथे सेवानिवृत्त होऊन आलेल्या सुभेदार श्री भाऊसाहेब सिरसाट यांच्याबाबत असाच अभिमान बाळगत येथील नागरिकांनी त्यांचा निवृत्ती सोहळा साजरा करत सैनिकांप्रती असलेला आदर व अभिमान व्यक्त केला। भारतीय सेनेमधून सिग्नल कोरमध्ये यशस्वीरित्या 28 वर्ष लष्करी सेवा केल्यानंतर भिंगार परिसरातील साईनगर कॉलनी सुभेदार भाऊसाहेब सिरसाट निवृत्त होऊन घरी परतले आहेत। ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात अहमदनगर रेल्वे स्थान ते भिंगार दक्षिणमुखी हनुमान मंदिर त्यांच्या राहत्या घरापर्यंत मिरवणूक काढून कॉलनीत प्रवेश करताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून फटाके फोडत त्यांचे उत्साहात स्वागत केले। यावेळी त्यांचा परिवार आई सुबाबाई साहेबराव सिरसाट, पत्नी सौ सुनीता सिरसाट, मुलगी डॉक्टर कुमारी किरण सिरसाट, चिरंजीव विक्रांत सिरसाट, भाऊ श्री बाळासाहेब सिरसाट, बाबासाहेब सिरसाट, कैलास महादेव खेडकर, अनाथ मेजर तसेच पिंपळगाव टप्प्याच्या सर्व मेजर व नागरिक उपस्थित होते। या समारंभ कार्यक्रमात छत्रपती पुरस्कार विजेता सुभेदार सतीश सिरसाट व सरपंच पांडुरंग सिरसाट मेजर यांचाही सत्कार करण्यात आला। भारतीय वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष श्री तालेवर गोहेर यांनी सुभेदार भाऊसाहेब सिरसाट यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्याचप्रमाणे माजी सैनिक बहुउद्देशीय संघटनेचे संजय वाघ, सिकंदर शेख, बापूसाहेब फतळे सर, कुंडलिक ढाकणे, सुरेंद्रजी खेडकर व सर्व पदाधिकारी, साई नगर प्रतिष्ठान, जय जवान जय किसान प्रतिष्ठान व सर्व आजी माजी संघटना उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन श्री किसन सिरसाट सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री वनवे अर्जुन साहेब यांनी मांडले। न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद, आलमगीर न्यूज लाईव्ह 24। आज इथे आपण सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित आहोत। साहेबाचा हा 28 वर्षाचा कार्यकाल फार म्हणजे खडतर परिस्थितीचा आहे। हा कार्यकाल त्यांनी कसा पुरा केला त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ। हा कार्यकाल त्यांनी त्यांची पहिली पोस्टिंग आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर ज्याला आपण JNK म्हणतो, त्याच्यानंतर लेह लडाख, पाकिस्तान बॉर्डर, चायना बॉर्डर आणि सियाचीन ग्लेशियर मध्ये सध्या आता पण -45 डिग्री ते 50 डिग्री टेम्परेचर आहे, तिथं पण त्यांनी सर्व्हिस केलेली आहे। आपण आपल्याला बहुचर्चेमध्ये आहे कारगिल विजय 1999 साली झालेले कारगिल विजय आणि त्याच्यामध्ये काही ऑपरेशन पण झालेला, जसे ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन सद्भावना, ऑपरेशन पराक्रम। या ऑपरेशन मध्ये पण साहेबांनी फार उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि अव्वल दर्जाचं काम केलेलं आहे। मी त्यांच्या इथून पुढच्या भविष्य आयुष्यासाठी त्यांच्या आईवडिलांची त्यांनी सेवा करावी आणि पुढच्या भविष्यासाठी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांना खूप इच्छा देतो आणि हार्दिक अभिनंदन करतो। साहेबराव सिरसाट यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सर्व नाते आपटेष्ट मित्रमंडळी विशेषतः सैन्य दलातील सर्व मित्र बंधू सर्व आज उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं प्रथम मी पिंपळगाव टप्पा परिवाराकडून तुमचं सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करतो। विशेष म्हणजे भाऊसाहेब हे माझे मेहुणे नंतर झाले, परंतु ते माझे सुरुवातीपासून बालमित्र आहे। तर आम्हा सर्वांना त्यांचा एक पूर्ण सार्थ अभिमान होता। ते जेव्हापासून सैन्यामध्ये भरती झाले तेव्हापासून त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आकर्षण होतं आणि त्यांचं काम पाहून त्याच्यानंतर आमचे त्यांच्याच बरोबर असणार आमचे सतीश मेजर असतील किंवा बाकी सर्व पिंपळगाव टप्प्यातील गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार आदरणीय मान्यवर, माझे नातक, आप्तेष्ट आणि प्रिय मित्रजनांनो, आज हम यहाँ मेरे पिता के लंबे और सफल करियर के बाद सेवानिवृत्ति का जश्न मनाने आए हैं। मैं बहुत गर्व महसूस करती हूँ कि मैंने अपने पिता के स्वरूप प्राप्त किया है। अपने पूरे करियर के दौरान मेरे पिता हम सभी के लिए एक प्रेरणा स्रोत बने हैं। उन्होंने हमारा भरण पोषण करने के लिए
अथक प्रयास किया है और हम सभी उनके काम के प्रति अटूट समर्पण और प्रतिबद्धता के लिए आभारी हैं। सच कहूं तो पापा, मैंने देखा है अपने 28 वर्ष किस तरह से संपूर्ण लगन और दृढ़ता से अपने काम के प्रति समर्पित किए हैं। आपने रास्ते में आई रुकावटें, मुश्किलों और बाधाओं का डटकर सामना किया है और इसी प्रकार आपने यह अविस्मरणीय मुकाम हासिल किया है। पापा, आपकी दृढ़ कार्यनीति ने हम सभी के लिए और उन सभी मनुष्यों के लिए जिन्होंने आपको आपका साधारण शानदार मार्ग देखा है, उनके लिए उदाहरण दिया है। आपने कई बार अपनी जरूरतें, इच्छाओं को दूर रखा है, उनका त्याग किया है ताकि हमें स्वस्थ कपड़े, आहार और उच्च शिक्षण प्राप्त हो। आपने हमें जीवन में ईमानदारी, आत्मविश्वास, दृढ़ता, धैर्य जैसे जीवन में अनेक गुण सिखाए हैं। यहाँ पे बैठे अनेक व्यक्ति हैं जिन्हें इस बात का आभास है कि मेरे पिताजी का बालपन अत्यंत कष्टदायक था, परंतु उसके बावजूद उन्होंने अपने माता पिता के विश्वास, भाई बहन का साथ और अपनी कार्यनिष्ठता से ये मुकाम हासिल किया है। हालाकीच्या जीवनामध्ये कष्ट करून एक एक दिवस विचारमग्न होऊन शिक्षण घेतलं। शिक्षण घेतल्याच्या नंतर आशा और आकांक्षा वाढल्या, माझीही वाढली, माझ्या वडिलांची सुद्धा वाढली। त्या संगती माझ्या 5 बहिणी होत्या, माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, त्यांची सुद्धा सगळ्यांची आशा आकांक्षा वाढली की नाही आमच्या भावानं काहीतरी करायला पाहिजे। आणि त्याच आशाला मी माझ्या समोर ठेवून जे काही माझे छोटे मोठे आईशारामाची जीवन असेल त्या सर्व आईशारांना मी साईडला करून खूप कष्टाने, खूप मेहनतीने, सिंपल आणि साधारण जो भी मला थोडंफार गाईडलाईन देत असेल त्या गाईडलाईनला मी आपलं मध्यनजर बनवून नोकरीच्या शोधात निघलो। 1996 मध्ये माझी इंडियन आर्मी मध्ये जॉइनिंग झाली। I just wish you knew. I just wish you knew.